नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर. तर तुम्ही आज बघू शकता की आजची आपली रेसिपी कशावर असणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण कारले टाकले बॉईल करायला. ओके, कारल्यामध्ये थोडासा एक लिंबूची खाप टाकली आहे आणि कारल्यामधल्या आपण बिया काढल्या आहे. इथं बघू शकता आपण बिया काढून टाकल्या आहे आणि अशा बिया काढून आपण नाही का कारल्याला बॉईल करतोय आणि अशाच पद्धतीने आपण स्टार्ट करतोय कारल्याच्या भाजीची रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला रेसिपी कशी आवडली ती शेवटी आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला स्टार्ट करूया. सध्या तर कारले बॉईल करायला टाकले, त्यानंतर बॉईल झाल्यानंतर आपण हळूहळू आपली नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करू. तर मित्रांनो, आपल्याकडे कारले बॉईल होत आहे. लगभग 15 ते 20 मिनिटं झाले आपले बॉईल होत आहे कारले. आणि इकडं आपण काय घेतलंय, खोबरं घेतलंय आणि धने घेतले. आपण काय करणार आहे, खोबरं आणि धने हे भाजून घेणार आहे चांगल्या पद्धतीनं. आणि आपण काय घेतले, इकडे शेंगदाणे घेतले. तर आपण शेंगदाणे पण टाकणार त्याच्यात आणि शेंगदाणे पण त्याच्यात भाजून घ्यायचे आपल्याला. तर थोडंसं आपण नाही का भाजून घेतात, त्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात. आणि शेंगदाणे ते टाकणार त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे हे थोडं भाजून झाल्यानंतर शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले थोडे परतून घेते. शेंगदाणे आपले ऑलरेडी भाजलेले होते. तर तुमचे भाजलेले नसेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता. भाजून झाल्यानंतर आपण याच्यात नंतर शेंगदाणे लास्टला टाकणार आहे. हे खोबरं आणि धने चांगले भाजून झाल्यानंतर. तर खोबरं आणि आपले धने भाजत आले तर आपण आपल्याचे शेंगदाणे टाकतो मित्रांनो. आणि हे सगळं आपण काय करतोय, हा आपल्याला मसाला बनवायचा आहे कारल्याच्या भाजीसाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला खोबरं, धने आणि शेंगदाणे हे सगळं काय लागणार आहे. त्याला आपण चांगल्यापैकी भाजून घेतलंय. कोथिंबीर कापली होती आपण, ती कोथिंबीर पण टाकतोय. त्याला पण आपण भाजून घेणार आहे. आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं नॉर्मल तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. आणि इकडं आपलं कारलं बॉईल झालं आहे मित्रांनो. याच्यात आपण मीठ पण टाकलं होतं बॉईल करताना. मी ते तुम्हाला स्टार्टिंगला सांगायचं विसरलो. मीठ टाकून, लिंबू टाकून तुम्हाला कारलं बॉईल करायचं आहे. ज्यांनी काय होतं की कारल्याचा कडूपणा निघून जातो. असं बॉईल करायचं आहे. आणि मसाला असा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मित्रांनो, आपण चांगलं भाजून झालाय मसाला. तर आपल्याला काय करायचं, याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, दळून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. मीच आपला मसाला तयार होईल. तर चला आपण त्याला दळून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण किती बारीक दळून घेतलेलं आहे. असं बारीक तुम्हाला दळून घ्यायचं आहे. आणि इकडं आपण ठेवली आता कढई तापवायला. आणि आपण आता स्टार्ट करूया आपली प्रोसेस. आपल्याला टाकायचं आहे जे आपण दळून घेतलं आहे, जी पावडर झाली आपली ती. त्याला थोडं तेल आपल्याला जास्त ठेवायचं आहे, कारण कारल्याला तेल चांगलं लागतं. कारला ॲब्झॉर्व करतं तेल. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला चांगलं तुम्हाला फ्राय करून घ्यायचं आहे. खूप भारी वास येतो खोबऱ्याचा, धन्याचा आणि त्या शेंगदाण्याचा मिक्सचरचा वास खूप भारी लागतोय. आता स्मेल येते, तर जेव्हा भाजी तयार होईल तेव्हा किती भारी लागन. तर आपण आता मित्रांनो याच्यात काय टाकणार आहे, थोडा गूळ टाकणार आहे आपण. खूप जास्त नाही. आम्ही आता 2 जणांची भाजी बनवतोय, तर थोडासा तुम्हाला गूळ टाकायचा आहे, जेणे की तो कडवटपणा असतो कारल्याचा तो काय लागणार नाही तुम्हाला. त्याला पण असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स तो गूळ चांगला मिक्स होऊन जाईल. तुम्हाला असं फ्राय करत राहायचं इथे, जेणे की तो मसाला जळून जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, आपलं लगभग आता झालं आहे फ्राय होऊन. आता आपण त्यात मसाले टाकणार आहे. आपण टाकणार आहे याच्यात हळद टाकणार आहे पहिल्यांदी. त्यानंतर आपण टाकणार आहे लाल मिरची पावडर. मग त्याच्यात आपण थोडी धनिया पावडर टाकणार आहे, कारण ऑलरेडी आपण धनिया टाकलेला आहे त्याच्यात. तर थोडी धनिया पावडर टाकणार आहे. अँड आपण आता याच्यात थोडं टाकणार आहे गरम मसाला. खूप जास्त काय टाकायचं नाही, नॉर्मल मसाले वगैरे टाकायचे आपल्याला त्याच्यात. आणि त्या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात.
बघू शकता किती भारी झाले ते मसाले, कलर पण भारी आला आणि त्याचा वास पण खूप भारी येतो मित्रांनो. तुम्ही नक्की ज्या टायमिंगला बनवशाल ना तुम्हाला वास खूप भारी येईल. तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा वास होता, नक्की तुमच्या मसाल्याला पण असा वास आला होता का नाही आला होता. आणि याच्यात आपण राहिलो होतो मित्रांनो मीठ, तर आपण थोडं मीठ टाकतोय. खूप नाही टाकायचं कारण ऑलरेडी आपण कारलं बॉईल करताना टाकलं होतं, तर थोडं मीठ टाकायचं आहे तुम्हाला. आणि हा मसाला थोडा टाईम आपल्याला असं परतून द्यायचा आहे, लो फ्लेमवर परतवायचा आहे, जेणे की तो मसाला जाळणार नाही. आणि त्याच्यामधलं खोबरं आहे, खोबरं लवकर जळतं, तर मग त्याला जळू नाही म्हणून आपल्याला लो फ्लेमला असं परतून द्यायचा आहे मसाला. कारण मसाला तुम्ही जेवढा चांगला परतावशाल तेवढी चांगली टेस्ट तुमच्या भाजीची लागेल. तर मित्रांनो आपला मसाला परतत आला आहे, परतलाय लगभग. तर आपण अशा टाकतो, आता कारले टाकतो. आपण जे कारले काढले होते बॉईल करून ते टाकायचे तुम्हाला याच्यात. आणि तुम्हाला ते कारले चांगले मिक्स करून घ्यायचे मसाल्यात. कारल्यामध्ये तो मसाला असा चांगला मिक्स झाला पाहिजे, जेणे की कारलं जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला अशी कडून टेस्ट नाही आली पाहिजे. तसं पण आपण बॉईल केल्यानंतर कडून टेस्ट कमी होती कारल्याची. मसाल्याची अशी टेस्ट उतरली पाहिजे कारल्यामध्ये. आणि ज्यांना कारलं आवडत नाही ना त्यांच्यासाठी खूप भारी रेसिपी आहे, ज्याने कारलं इतकं भारी टेस्टी होऊन जाईल की तुम्हाला कारल्याची भाजी आवडायला लागेल. आणि खूप हेल्दी असतं कारलं. असं तुम्हाला आता मिक्स झालं आहे आपलं. मिक्स झाल्यानंतर थोडा टाईम तुम्हाला 4 ते 5 मिनटं असं ठेवायचं आहे, जेणे की कारल्यामध्ये ते मसाला चांगला मिक्सचर होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही काढू शकता, त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवू शकता. तर मित्रांनो आपली भाजी फ्राय झाली होती, मिक्स झाली. आपण त्यानंतर 5 ते 6 मिनटामध्ये ती भाजी काढली आहे. आणि तुम्ही बघू शकता भाजी किती भारी दिसते. ओके, किती भारी टेस्ट असन. तर वास तर खूप भारी येतोय आणि नक्की त्याची टेस्ट पण खूप भारी असेल. तर कारलं जे खूप जणांना आवडत नाही ते कडू कारलं तुम्ही किती भारी टेस्टी भाजी बनवू शकता. तर ही आहे त्याची रेसिपी. जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला काय करायचं तुम्हाला माहितीच आहे, लाईक करायचा आमचा व्हिडिओ, शेअर करायचा अशा व्यक्तीसोबत ज्याला कारल्याची भाजी आवडत नाही, आणि सबस्क्राईब करायचा आपला चॅनल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण घेऊन येणार आहे तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.